कल्याण पश्चिमेमध्ये अजून एक खूप मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे कल्याण पश्चिमेतलं डम्पिंग ग्राउंड. जे म्हणजे आपल्या लाल चौकीपासून तर दुर्गाडीपर्यंत आणि दुर्गाडीपासून तर सोनवणे कॉलेजच्या एरियापर्यंत एवढ्या विस्तृत भागाला त्याचा त्रास होतो आणि बऱ्याच नागरिकांना त्याच्यामुळे आजारपण वगैरे या सगळ्या गोष्टींची लागण वगैरे झालेली आहे. या डम्पिंग ग्राउंडवर माझ्या अंदाजे म्हणजे मी लहानपणी असतापासून त्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. तर या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आणि कल्याणमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न म्हणजे अगदी स्टेशन परिसरातला मार्केटचा जो घन कचरा आहे, जो एक भाज्या सडलेल्या तिथे आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात वगैरे, या घन कचऱ्याचा प्रश्न तुम्ही कसा सॉल्व्ह कराल आमदार झाल्यानंतर? प्रश्न चांगला आहे तुमचा आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक निवडणुका या प्रश्नावरती लढवली जाते, पण ह्याच्यावरती कोणीच काम करत नाही, वर्किंगच नाही. घनकचरा व्यवस्थापन हा विषयच नाही आपल्याकडे. आपण कधी कल्याणमध्ये फिरला असाल किंवा या बाबतीतचं जर कधी पाहणी केली असेल तर आपल्याला हे कधी जाणवलं नाही आपल्याकडे का ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. आपल्याकडे एक्झॅक्टली काय केलं, दोन्ही कचरा उचलला जातो आणि डम्पिंग ग्राउंडवर फेकला जातो. अख्ख्या कल्याण डोंबिवली परिक्षेत्रामधला जेवढा कचरा येतो त्या आदरवडीला डंप केला जातो आणि मग त्या आदरवडीतल्या त्या आजूबाजूच्या 2-3 प्रभागांना त्याचा त्रास होतो. काय आहे माहितीये का, हा त्रास का होतो त्याचं कारण आहे. ऍक्च्युली हा त्रास त्या लोकांना देण्याची काही गरज नाहीये, पण आपल्याकडे तशी सिस्टमच नाहीये. आपण जर ह्या कचऱ्याचा सेपरेशनसाठी काही कंपार्टमेंट बनवले किंवा आपण त्याचं नियोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन जे म्हणतोय खऱ्या अर्थाने जर राबवलं 100% तर हा वास आणि हा त्रास होणारच नाहीये. पण काय होतो, केवळ दोष द्यायचा म्हणून द्यायचा, आपण करायचं नाही. नाचता येणं अंगण वाकडं तशातली गत आहे सर्वांची. परंतु खऱ्या अर्थाने मी यांच्या सहनशक्तीची स्तुती करेन. काय हे इथले जे ग्रामस्थ मंडळ आहे, उंबाड, सापड, वाडेघर, या मंडळांच्या खरं तर त्यांनी एवढं सहन केलेलं आहे ह्याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंडमुळे. कारण काय अख्ख्या कल्याण डोंबिवलीचा कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर पडतो, पण केवळ बिचाऱ्या यातना या 3-4 गावांना होतात कारण का ते अतिशय जवळ आहेत. आणि म्हणून मी निश्चित बोलेन काय हा डम्पिंग ग्राउंड बद्दलचा ठोस निर्णय कुठेतरी होण्याची गरज आहे. एकतर ते तिथून हलवावं किंवा त्याच्यावरती नियोजन काहीतरी करण्याची गरज आहे. एकतर त्याच्यावर सॅग्रिगेशन करून ते वेगवेगळं करणं जेणेकरून तो वास आणि उग्र दर्प जो येणार नाही आणि नागरिकांना त्यातनं आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.